मॉर्निंग, सुप्रभात. पहिले तर स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी इंडिपेंडन्स डे. आज 15 ऑगस्ट आहे. ऑब्व्हियसली लॉंग विकेंड आहे आणि आज आम्ही चाललो आहे आंध्र प्रदेशमध्ये लेपाक्षी टेम्पल, जे की फेमस आहे त्याच्या आर्किटेक्चरसाठी आणि इथून जवळ असल्यामुळे 115 किलोमीटर आहे बँगलोरपासून. तर आम्ही आता 6 वाजता निघतो आहे. तर लेट्स गो फॉर न्यू जर्नी, न्यू प्लेस अँड लेट्स एक्सप्लोर इनक्रेडिबल इंडिया. हॅलो, मी निघालो आहे. सो हिज माय रूममेट भास्कर अँड दाखवूच तुम्हाला काय काय बघणार आहे. लेट्स गो. माझ्या मागे जे टेम्पल बघत होता हे घाटी सुब्रमण्य स्वामी टेम्पल. हे बँगलोरपासून 60 किलोमीटर आहे, दुड्डा बेलापूर डिस्ट्रिक्टमध्ये. आणि त्या गावाचं नावही सुब्रमण्यम घाटी आहे कारण पूर्ण आजूबाजूने डोंगर आणि मग मध्ये मंदिर आहे. आणि मंदिराची विशेष बात म्हणजे किंवा वैशिष्ट्य म्हणजे नरसिंह आणि कार्तिकेय स्वामी एकाच रूपामध्ये ते विराजमान आहे. पूर्वेला तोंड करून कार्तिकेय आणि पश्चिमेला तोंड करून नरसिंह आहे. आणि इथं लोक विशेषतः त्यांच्या काही मनोकामना असतील तर पूर्ण करायला येतात आणि जी काही विश पूर्ण झाली तर बाहेर मी तुम्हाला दाखवेल नागाचे स्टॅच्यू किंवा नागप्रतिमा स्थापित करतात जर मनोकामना पूर्ण झाली तर. त्याच्यामुळे हे मंदिर फार फेमस आहे. सो नेक्स्ट आम्ही चाललो आहे आता लेपाक्षी टेम्पल. ते बघून घ्या. मग सकाळचे मस्त आहे की ऑलमोस्ट 7:15 होत आहेत आणि मस्त वातावरण आहे. ही ती नागाची प्रतिमा आहे जी मी तुम्हाला सांगत होतो. आणि मध्ये सुद्धा आहे, बट ऑब्व्हियसली मध्ये कॅमेरा अलाउड नव्हतं तर दाखवलं नाही.
हे मेन टेम्पल आहे लेपाक्षी टेम्पल आणि मग आम्ही जे मागं दिसतंय तुम्ही आत्ता बघितलं तिथे जाणार आहे. आणि वेदर तर मस्त आलं, आतापर्यंत ऊन होतं, आता मस्त ही क्लाउडी झालं आहे. तर चला जाऊयात मध्ये, मजा येईल आता. एकदम प्रॉपर असं वाटतं की जुन्या काळात आलो आहे स्ट्रक्चर बघून. बघूयात, मस्त असं दिसतंय स्ट्रक्चर. मागं व्ह्यू पॉईंटही होता. हे मेन टेम्पल आहे आणि मस्त वाटतंय. हे जे लोक बघतायत, तुम्ही ट्राय करतायत ओढणी, त्या खांबा खालून घालायचा. हाच तो खांब जो जमिनीपासून वर आहे, बट मध्ये काहीतरी अडकत असल्यामुळे ते पास होत नाही. बट तुम्ही युट्यूबवर गेले बघितलं तुम्हाला सेम व्हिडिओ दिसून जाईल. हे मंदिर विशेषतः वीरभद्र म्हणजे जो महादेवाचा अवतार आहे यांना समर्पित आहे. लेपाक्षी नावावरून वाटत असेल ते कुठलं देवीचं मंदिरही नाही, पण हे वीरभद्र यांना समर्पित आहे. आणि याच्यावर सुंदर पूर्ण महादेवाचे जे काही अवतार, जे काही कथा आहेत त्या कोरलेल्या आहेत, जे आता तुम्ही वर बघितलं त्याप्रमाणे. तुम्ही मागं माझ्या बघू शकतात ते लेपाक्षी टेम्पल आहे. त्याचा इतिहास असा आहे की ह्या 16व्या शतकात बांधलं गेलं होतं हे मंदिर. लेपाक्षी म्हणजे पक्षी उड असायचा अर्थ होतो. आणि हे आंध्र प्रदेशातील श्री साई पुरम काहीतरी जिल्ह्यात येतं. बँगलोरपासून 120 किलोमीटर आहे. हार्डली 2 तास लागत असतील. इथे विशेषतः म्हणजे हे विजय हंगरी शिल्पकला इथं कार्विंग जी आहे ते दिसत आहेत. आणि वापस हँगिंग पिलर म्हणजे जो खांब आहे तिथे तुम्ही जो व्हिडिओ बघितला असाल, ते लोक ट्राय करत होते ते कापड किंवा जे काही ओढणी होते ते पिलर खालून घालायची. तर पहिले तो पिलर नेहमी हँगिंग होता, म्हणजे जमिनीला तो कधी टच झालेला नव्हता. तर ह्या कलेसाठी सुद्धा हे टेम्पल फेमस आहे. आणि किती सुंदर टेम्पल तुम्ही बघू शकतात मागं माझ्या.
जो स्टॅच्यू तुम्ही बघताय हा जटायू स्टॅच्यू आहे आणि इथे राम जटायूला पहिल्यांदा भेटले होते अशी कथा आहे. आणि जो तुम्ही आता फुटप्रिंट बघितला तो हनुमानाचं पायाचं चिन्ह आहे असं म्हटलं जातं. तो दुपारचा 1:30 वाजतोय आणि आम्ही चेकबेलापूरला वापस ईशा फाउंडेशनला आलो. ते मागं बघू शकतात, ऑन द वेच होतं. आज जास्त गर्दी मे बी विकेंड असल्यामुळे तुम्ही बघू शकतात. आणि बस जे काही विजिट करायचं होतं आज करून झालं आहे आणि मजा आली. सो इट वॉज गुड स्टार्ट ऑफ विकेंड. अजून 2 दिवस बाकी आहेत, तर ऑब्व्हियसली काही ना काही प्लॅन असतीलच. तर भेटूयात मग पुढच्या ब्लॉगमध्ये. जेव्हा कुठं नवीन ठिकाण जाईल तेव्हा ऑब्व्हियसली तुम्हाला दाखवेल. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. सी यू सून. बाय बाय.